देशभर वन नेशन वन इलेक्शन योजना राबवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। शिंदेंनी पक्षाच्या वतीने संमतीचं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलेलं आहे। त्यामुळे आता देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी होतील का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार। वन नेशन वन इलेक्शनला मुख्यमंत्री शिंदेंचं समर्थन। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं संमतीचं पत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेला पाठिंबा दिला। वन नेशन वन इलेक्शन या निर्णयामुळे देशात पारदर्शकता येण्यास मदत होईल। शिवाय एकाच वेळी जर निवडणुका झाल्या तर निवडणुकीच्या खर्चातही कपात होईल असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव भाजप सरकारने मांडलाय। देशभरामध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी सरकार काम करत आहे। त्यासाठी सरकारकडून 8 सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली आहे। समितीच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद। आतापर्यंत 35 राजकीय पक्षांकडून हरकती सूचना नोंदवण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याच समितीला पत्र लिहून आपला शिवसेना पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शवला आहे। राम मंदिराचं लोकार्पण आणि इंडिया आघाडीतले मतभेद बघता देशामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा आहे। लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेतल्यास त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो अशी अटकळ असल्याची शक्यता आहे। दरम्यान वन नेशन वन इलेक्शनला अजित पवार गटाचंही समर्थन आहे, पण हा राष्ट्रीय विषय असल्यामुळे वरिष्ठ निर्णय घेतील असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। तर वन नेशन वन इलेक्शन लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय। तो त्या गोष्टीचं समर्थन असणार आहे, पण तो शेवटी केंद्राचा आणि देश पातळीवरचा निर्णय असल्यामुळे त्या बाबतीमध्ये मला बोलणं काही योग्य वाटत नाही। हे बघा, एक राष्ट्र एक निवडणूक, एक राष्ट्र एक काय ते गणवेश, एक राष्ट्र एक शाळा, एक राष्ट्र एक, हे एक आहे ना, हे लोकशाहीला घातक आहे। इथली विविधता लक्षात घ्यावी लागते आणि डेमोक्रेसीमध्ये हे सगळं घातक असतं। वन 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 नेशन वन इलेक्शन नुसार देशामध्ये लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची ही योजना आहे। मतदार एकाच दिवशी आणि एकाच वेळी मतदान करतील। लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार एकाच वेळी निवडले जातील। स्वातंत्र्यानंतर 1952 ते 1967 पर्यंत देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या, पण 1968 आणि 69 मध्ये अनेक विधानसभा भंग करण्यात आल्या। 1970 मध्ये लोकसभा ही कालावधी पूर्ण होण्यासाठीच भंग करण्यात आली। त्यामुळे देशात वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना मोडीत निघाल्याचं म्हटलं जात आहे। आता पुन्हा एकदा भाजपकडून एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपच्या योजनेला कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।